उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज ठाकरेंना स्वतःचा मुलगाही निवडून आणता आला नाही असा टोला लगावला होता। या टोल्यानंतर आता अमित ठाकरे यांनी स्वतः त्याला प्रत्युत्तर दिलंय। मी हरलो तरी खचलो नाही असं अमित ठाकरेंनी म्हटलंय। तर अजित पवारांना देखील स्वतःचा मुलगा आणि पत्नीला निवडून आणता आला नाही अशी टीका भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केली। आम्हाला ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीमध्ये 17 जागा मिळाल्या, 31 जागा मिळाल्या नाही, त्यावेळेस आम्ही रडत बसलो नाही। आमची एक जागा आली, आम्ही काय करायचं? अरे तुम्हाला तुमच्या मुलाला निवडून आणता येत नाही आणि तुम्ही आम्हाला गप्पा मारता। त्यावेळेस आम्ही कष्ट घेतलेले होते, आम्ही मेहनत घेतलेली होती, तुम्ही सगळे बघत होता। मी खूप लहान आहे त्यांना प्रतिक्रिया देण्यासाठी, तर मला वाटतं राजसाहेबच देतील। त्याच्यामुळे पण निवडणुकीत मी एवढं सांगेन की हरलो असेल तरी खचलो नाही आहे, खूप शिकलो या निवडणुकीत। त्याच्यामुळे ह्या गोष्टींचा मला फरक पडत नाही। माझ्या पहिल्या निवडणुकीत नाही तर माझ्या शेवटच्या निवडणुकीत तुम्ही मला जज करा असं माझी इच्छा आहे। अजितदादांनाही आपल्या मुलाला निवडून आणता आलं नाही, अजितदादांनाही आपल्या पत्नीला निवडून आणता आलं नाही। हरजित तो इंदिरा गांधीची पण झालेली आहे, अटल बिहारी वाजपेयी साहेब पण हरलेले आहेत, कोकणात राणे साहेब हरलेत, विलासराव देशमुख मुख्यमंत्री हरलेत, आता केजरीवाल मुख्यमंत्री हरलेत। त्याच्यामुळे मग हरण्यावर गुणवत्तेचा किंवा नेतृत्वाचा कस लागत नाही। नेतृत्व हे लोकाभिमुख असतं, लोकांनी नेता मानलं पाहिजे। निवडून आलं म्हणजे नेता होता येत नाही। यानंतर आता राज्यभरातल्या विविध क्षेत्रातल्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। टॉप 5 मधून सुरुवातीला मुंबई। गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईतील हवेची गुणवत्ता खालावते। सध्या मुंबईतील हवेची गुणवत्ता मध्यम श्रेणीत आहे। मुंबईचा AQI 149 इतका आहे, त्यामुळे मुंबईकरांना अनेक आजार होण्याचा धोका आहे। पालिका हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी वेगवेगळी उपाययोजना करते, मात्र त्याला अद्याप यश आलं नाही। खार लोकोशेडला काल रात्री भीषण आग लागली होती। आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलानं तातडीनं घटनास्थळी धाव घेतली आणि अथक परिश्रमानंतर ही आग त्यांनी विझवलेली आहे। या आगीत सुदैवानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र कार शेडचं मोठं नुकसान झालं। बहुमजली झोपड्यातील रहिवाशांना झोपडपट्टी पुनर्वसनाचे लाभ न देण्याचा राज्य सरकारचा जो निर्णय आहे तो उच्च न्यायालयानं योग्य ठरवलाय। सरकारच्या या धोरणाविरोधातील भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी केलेली जनहित याचिका फेटाळलेली आहे, त्यावेळी न्यायालयानं हा निर्वाळा दिला। नवी मुंबईतील तब्बल 8000 कंत्राटी कामगार उद्यापासून बेमुदत संपावर जाणार आहेत। समान काम समान वेतन ही मागणी करत हे कंत्राटी कामगार गेल्या महिनाभरापासून आंदोलन करतात। मात्र नवी मुंबई महापालिकेनं अजून त्यांची या आंदोलनाची दखल घेतली नाही, तेव्हा कामगारांना बेमुदत संपाचं हत्यार उपसावं लागलं। मुंबईतल्या कोस्टल रोडवर अपघात झाला आहे। भरधाव स्विफ्ट कारवरचं चालकाचं नियंत्रण सुटलं आणि ही दुर्घटना घडली। 3 ते 4 पलटी मारत कार रस्त्यावरच्या कठड्याला धडकली। या अपघातामध्ये कारमधून प्रवास करणारं दाम्पत्य गंभीर जखमी झालेले आहे। दोघांना उपचारासाठी आता ब्रीचकांडी रुग्णालयात दाखल करण्यात आले। मुंबईनंतर आता पुण्यातील टॉप 5 बातम्या। पुण्याजवळील एका सोसायटीत पाकिस्तानी चलनातील नोट आढळली आहे। याबाबत सोसायटीचे चेअरमन यांनी पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे। याबाबत सखोल चौकशी करण्याची मागणी केलेली आहे। ही नोट आता कोणाच्या खिशातून पडली आहे, ती इथे कशी आली, याचा आता शोध सुरू आहे। पुण्यात वाहतूक पोलिसावर हल्ला करणाऱ्याला अटक करून पोलिसांनी धिंड काढली आहे। वाहतूक पोलिसावर दगडानं हल्ला करून पळून जाणाऱ्या तरुणाला फुरसुंगी पोलिसांनी अटक केली। शनिवारी सायंकाळी ज्या चौकात हा प्रकार घडला त्याच चौकात त्याची धिंड काढून पोलिसांनी गुन्हेगारी प्रवृत्तीला माफ करणार नाही असा संदेश दिला। पुण्यात गाड्या तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी धिंड काढली आहे। गाड्यांची तोडफोड करत दहशत पसरवण्याचं प्रमाण वाढलंय। या आरोपींनी ज्या परिसरात वाहनं फोडली त्याच परिसरात पोलिसांनी त्यांची वरात काढली। पुण्यात 4 चाकी अडवत चालकाच्या गळ्यातील सोन्याची चैन हिसकावून घेतली होती। या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना बेड्या ठोकल्यात। त्यावेळी त्यांच्याकडून चोरीला गेलेल्या मुद्देमालासोबतच गुन्ह्यात वापरण्यात आलेली दुचाकी जप्त करण्यात आली। पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या पालकांनी सुटकेची याचिका केली।
आरोपी मुलाचे रक्ताचे नमुने बदलून पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात बेकायदेशीरपणे अटक करण्यात आली आहे असा दावा करत सुटका करण्याची मागणी करणारी एक याचिका शिवानी आणि विशाल अग्रवाल यांनी केलेली आहे. टॉप 5 नंतर एक पुढची बातमी आहे धाराशिवमधून. अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता ठिकठिकाणी उमटत आहेत. धाराशिवच्या कळंब शहरात राहुल सोलापूरकर यांच्या विरोधात भीमसैनिक आक्रमक झालेत. कळंब शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात रास्ता रोको करत सोलापूरकर यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी या राहुल सोलापूरकर तात्काळ गुन्हा दाखल करावा. महाराष्ट्र शासनाने राहुल सोलापूरकरवर या देशामध्ये दंगली घडवण्याचं कटकारस्थान करण्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करावा, अन्यथा महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आंदोलन केली जातील. राहुल सोलापूरकर मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. राहुल सोलापूर छत्रपती शिवाजी महाराजांची विटंबना करणाऱ्या राहुल धाराशिवमधल्या बातमीनंतर आता आणखी काय घडामोडींचा आपण वेगवान आढावा घेऊया टॉप 5 मधून. सरपंच देशमुखांच्या हत्येला 2 महिने पूर्ण झालेत, मात्र त्यांचा मारेकरी कृष्णा आंधळे अजूनही फरार आहे. 9 डिसेंबर 2024 रोजी देशमुखांचं अपहरण करून त्यांची हत्या झाली होती, मात्र 2 महिन्यानंतर देखील याचा मास्टर माइंड समोर आलेला नाही. तर कृष्णा आंधळे हा आरोपी अजूनही पोलिसांच्या हातात लागलेला नाही. CIDसह विशेष तपास पथकाला कृष्णा आंधळे गुंगारा देतोय. कृष्णा आंधळे काही नामचीन गुंड नाही, तो कोकरू बाळ आहे. कधीतरी तो पकडला जाईल असा विश्वास भाजपचे आमदार सुरेश धस यांनी व्यक्त केला. कृष्णा आंधळे सायको किलर असल्याचा आरोपही सुरेश धस यांनी केला. सरपंच हत्या प्रकरणात मुंडेंचा राजीनामा घेण्यावर अंजली दमानिया ठाम आहेत. या प्रकरणातले मुंड्यांवरच्या आरोपांचे पुरावे त्यांनी सादर केलेत, मात्र आज तरी ते चौकशी लावून राजीनामा घेतील का असा सवाल दमानियांनी उपस्थित केला. धनंजय मुंडे जोपर्यंत मंत्रिपदावर आहेत तोपर्यंत तपासावर दबाव राहणार असा आरोप त्यांनी केला. धनंजय मुंडेंच्या राजीनामाचा निर्णय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घेतील. मंत्री पंकजा मुंडेंची प्रतिक्रिया आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयित असलेले वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेंच्या निकटवर्ती असल्यानं विरोधकांकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होती. बीडमधील महादेव मुंडे हत्या प्रकरणात SIT स्थापन करा, अन्यथा पोलीस अधीक्षक कार्यालयावर उपोषण करणार असा इशारा महादेव मुंडेंच्या पत्नीनं राज्य सरकारला दिला. आता राजकीय क्षेत्रातील टॉप 5 बातम्या पाहूया. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिलाय. राज्यपालांची भेट घेत त्यांनी राजीनामा सुपूर्द केलाय. मणिपूरमध्ये पेटलेल्या हिंसाचाराच्या सुमारे 2 वर्षांनंतर एन बिरेन सिंह यांनी राजीनामा दिला. एकनाथ शिंदेंच्या ऑपरेशन टायगरमुळे ठाकरेंना रत्नागिरीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवी शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. 13 फेब्रुवारीला शिंदेंच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याची माहिती आहे. शिवसेनेत अनेक जण पक्षप्रवेश करणार असून त्याची सुरुवात रत्नागिरीमधून होते. मेहुण्यावर झालेल्या कारवाईबाबत बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलंय. हे 100% देवेंद्र फडणवीसांचं षडयंत्र आहे असा आरोप जरांगे पाटलांनी केलाय. तर कोण कुणाचा मेहुणा आहे, कोण कुणाचा नातेवाईक आहे यावरून अटक होत नसते, मुख्यमंत्री फडणवीस यांनी असं म्हटलंय. अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष बच्चू कडू यांना सहकार विभागाने नोटीस बजावली आहे. बँकेच्या संचालकाला 1 वर्षापर्यंतची शिक्षा सुनावली असेल तर त्याला पदावर राहता येत नाही. त्यामुळे आता बच्चू कडू यांचं अमरावती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं अध्यक्षपद जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांना त्यांच्याच होम ग्राउंडवरच माजी खासदार सुजय विखे पाटलांनी डिवसल्याची चर्चा सुरू झाली. थोरातांच्या घराशेजारीच एका कार्यक्रमामध्ये सुजय विखेंनी मैं हू डॉन या गाण्यावर ठेका दिला. एवढंच नाही तर थोरातांचा पराभव करणारे जायंट किलर अमोल खताळ हे सुद्धा सुजय विखेंसोबत रॅम्प वॉकमध्ये सहभागी झाले होते.
आता पाहूया मराठवाड्यातील टॉप 5 बातम्या. लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यातल्या धवेलीमध्ये स्मशानभूमीसाठी जागा नाही. त्यामुळे 2 दिवसांपासून मृत्यू झालेल्या व्यक्तींचा अंत्यसंस्कार थांबलाय. दरम्यान नातेवाईकांनी रस्त्याच्या कडेलाच मृतदेह ठेवून स्मशानभूमीला जागा द्या अशी मागणी केली. संभाजीनगरमध्ये वाहतूक पोलिसांना धमकी देणाऱ्या कुणाल बाकलीवालची मुजोरी पुन्हा एकदा समोर आली. बाकलीवालनं व्यावसायिकाची फसवणूक करून गुंडाकडून मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी आता कुणाल बाकलीवालची रवानगी पोलीस कोठडीत केली. जालन्यात शेतकऱ्याला लुटणाऱ्या टोळीच्या मौजपुरी पोलिसांनी मुसक्या आवळलेल्या आहेत. कापूस उत्पादक शेतकऱ्याचे 1.5 लाख रुपये लुटल्याची घटना काही दिवसांपूर्वी घडली होती. दुचाकीसवार गावी जाणाऱ्या शेतकऱ्याच्या हातातील बॅग हिसकावून आरोपी फरार झाले होते. कृष्णा शिंदे, विठ्ठल पास्टे, अनिकेत खरात आणि गजानन झाडे अशा आरोपींची नाव आहेत. बीड तालुक्यातील मांजरसुंब परिसरात ट्रक चालकाचा मृतदेह आढळला आहे. धुळे सोलापूर महामार्गालगत एका शेतात कर्नाटक राज्यातील मोहम्मद सलीम या व्यक्तीचा मृतदेह आढळला आहे. मृतदेहावर मोठे घाव असल्यामुळे घातपाताची शक्यता वर्तवली जाते. जालन्यात डीपीला अचानक आग लागली होती. या घटनेत सुदैवानं जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे नागरिकांमध्ये गोंधळ उडाला होता. डीपीला अचानक आग कशी लागली हे कारण मात्र अद्याप समजलं नाही. टॉप 5 नंतर वळूया आपण आता क्रिकेट विश्वाकडे. कटक एकदिवसीय सामन्यात इंग्लंडनं विजयासाठी ठेवलेल्या 305 धावांचं लक्ष समोर ठेवून खेळणाऱ्या टीम इंडियानं 1 विकेट गमावत 125 धावांचा टप्पा आता पार केला. शुभमन गिल 60 धावांवर बाद झाला आहे, तर रोहित शर्मा 73 धावांवर खेळतोय. रोहित शर्मा आणि शुभमन गिलनं पहिल्या विकेटसाठी 136 धावांची भागीदारी केली. टीम इंडियाला विजयासाठी आणखी 166 धावांची गरज आहे. गेले अनेक सामने अपयशी ठरलेल्या रोहित शर्माने मात्र या सामन्यात तडाखेबाद फलंदाजी केलेली आहे. रोहित शर्मा 73 धावांवर खेळतोय. क्रिकेट जगतानंतर आता वळूया आपण विदर्भाकडे. पाहूया टॉप 5 बातम्या. चंद्रपूर जिल्ह्यातील आनंदवन प्रकल्पाला 10 कोटींचा शाश्वत निधी घोषित करण्यात आला आहे. आनंदवन प्रकल्पाला 75 वर्ष पूर्ण झालेत. या निमित्तानं कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता. या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी आनंदवन प्रकल्पाला निधी घोषित केला. वाशिम शहरात भारतीय मंगलामुखी किन्नरांकडून कलश यात्रा काढण्यात आली. संपूर्ण विश्वात सुख, शांती, समृद्धी नांदावी आणि किन्नरांच्या समस्यांचं निराकरण व्हावं यासाठी ही यात्रा काढण्यात आली. वाशिम शहरातील प्रमुख चौकातून ही कलश यात्रा काढण्यात आली. बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा केस गळतीचा धोका वाढला आहे, कारण शेगावमध्ये 3 गावातून 20 रुग्ण आढळले असून रुग्णसंख्या 259 वर जाऊन पोहोचली. त्यामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे. तसंच बाधित कुटुंबियांवर आता बहिष्कार टाकण्यात आला आहे. आरोग्य विभागानं तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी होती. नागपूरमध्ये शीतला माता मंदिरातून दानपेटीची चोरी करणाऱ्या मुख्य आरोपीला अटक झालेली आहे. ही घटना CCTVत कैद झाली. 2 चोरटे दानपेटी घेऊन जातात. दरम्यान आरोपीनं चोरीची कबुली दिलेली आहे. त्याच्याकडून 84,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये एकाच रात्री 13 दुकानांची चोरट्यांनी शटर फोडून चोरी केलेली आहे. आर्वीच्या नेहरू मार्केट येथील ही घटना आहे. दुकानांमधून रोख रकमेसह काही साहित्य देखील चोरून नेलेलं आहे. लोखंडी रॉडच्या साह्यानं चोरट्यांनीही हा मुद्देमाल सगळा लंपास केलेला आहे. विदर्भानंतर पाहूयात आता पश्चिम महाराष्ट्रातल्या 5 बातम्या. पुण्यात जीबी सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये वाढ सुरूच आहे. गेल्या 24 तासांमध्ये 3 रुग्ण वाढले. जीबी सिंड्रोमची रुग्णसंख्या 183 वर पोहोचली. 21 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. आतापर्यंत राज्यात जीबी सिंड्रोममुळे 6 जणांचा मृत्यू झाला.
स्टँडअप कॉमेडियन प्रणित मोरेच्या सोलापुरात झालेल्या मारहाणीनंतर पहिला व्हिडिओ आता समोर आलाय. प्रणितनं पाठिंबा देणाऱ्यांचे आभार मानले. सोबतच या प्रकरणात काय कारवाई करण्यात आली याची माहिती देखील दिली. पोलिसांनी आतापर्यंत 5 जणांना ताब्यात घेतले. सांगलीच्या विटामध्ये अंमली पदार्थांविरोधात कारवाई करण्यात आली. यावेळी उग्रवासाचा गांजा विक्री करणाऱ्या 2 महिलांना पोलिसांनी रंग्यात पकडले. त्यांच्याकडून 1,28,000 रुपयांचा 12 किलो गांजा जप्त केला. सांगलीच्या आरग परिसरातील विहिरीमध्ये 3 बेवारस मोटारसायकली आढळल्यात. त्यात कोल्हापूरमधील 2 तर कर्नाटकच्या एका गाडीचा समावेश आहे. या अनेक दिवसांपासून या गाड्या पाण्यात असल्यानं गंजलेल्या अवस्थेत आहेत. या घटनेबाबत आता पोलीस अधिक तपास करतायत. साताऱ्यातील दहिवडीमध्ये किराणा दुकानाला आग लागली होती. या आगीत दुकानातील सगळा माल जळून खाक झालेला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे देखील जवान दाखल झाले. 2 ते 3 तासांच्या प्रयत्नानंतर ही आग विझवण्यात आली. टॉप 5 नंतर वळूया आता पुढच्या बातमीकडे. तिनं बॉलिवूड इंडस्ट्री गाजवली, लाखो चाहत्यांचं प्रेम मिळवलं. ती मिस इंडिया झाली आणि राष्ट्रपती पुरस्कार देखील तिला मिळाला. मात्र तिनं आता सिने इंडस्ट्री सोडून संन्यास घेण्याचा निर्णय घेतलाय. अशी कोण आहे ती अभिनेत्री? तिला साध्वी बनायचंय. पाहूया एक खास रिपोर्ट. मिस इंडिया घेणार संन्यास. सनातन धर्माच्या प्रसारासाठी बनली श्रीलक्ष्मी. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? अभिनेत्री, मिस इंडिया, मिस वर्ल्ड टुरिझम, राष्ट्रपती पुरस्कार विजेती आणि आता साध्वी. ही अभिनेत्री आहे इशिका तनेजा. वय वर्ष फक्त 30. मात्र अभिनय क्षेत्रात यशाच्या शिखरावर असताना तनेजानं ग्लॅमरस दुनिया सोडून आता अध्यात्माचा मार्ग पत्करलाय. इशिकानं कुंभमेळाव्यात संन्यास घेऊन साध्वी झाल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र खरंच अभिनय सोडून इशिका तनेजा साध्वी झालीये का? तिनं अचानक अभिनय क्षेत्र सोडून संन्यास का घेतलाय? असे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे आम्ही याची पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहूया. अभिनेत्री मिस इंडिया इशिका तनेजा महाकुंभात साध्वी बनलीये. तिनं अभिनय क्षेत्र सोडून धर्माचा प्रसार सुरू केलाय. अभिनेत्री तनेजा खरंच साध्वी झालीये का याची माहिती मिळवण्यासाठी आमच्या टीमनं पडताळणी सुरू केली. आमच्या टीमनं तनेजाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी ती काय म्हणाली पाहूया. साध्वी बनना बहुत बड़ा कमिटमेंट है एंड नॉट जस्ट इन द सेंस ऑफ मैरिज और किड्स. उसमें बहुत ज़्यादा चीज़ें हैं और क्या मैं अभी उतना बड़ा कमिटमेंट कर सकूं ये बहुत ही बड़ा प्रॉमिस है अपने आप से और हायर कॉन्शियसनेस से. तो मुझे लगता है कि जब तक मैं अपने आप को उसमें काबिल ना समझूं मुझे वो प्रॉमिस करना नहीं चाहिए. चाहत है पर अभी वो कमिटमेंट नहीं है. त्यामुळे आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहूया. अभिनेत्री इशिका तनेजा साध्वी बनलेली नाही. सनातन धर्माच्या प्रसारासाठी तिनं गुरुदक्षिणा घेतलीये. इशिका श्रीलक्ष्मी बनून सनातन धर्माचा प्रसार करतीये. द्वारका शारदा पीठाचे शंकराचार्य सदानंद सरस्वतींकडून तिनं गुरुदीक्षा घेतलीये. गुरु मिळाल्यानं जीवनाला दिशा मिळते असं तिचं म्हणणं आहे. सनातन धर्माचा मी प्रचार करत असेल तर अडचण काय असा सवालही तिनं उपस्थित केलाय. तसंच चित्रपट निर्मितीची संधी मिळाली तर मी ते नक्की करेन पण त्यातही सनातनचाच प्रचार करेन असंही तनेजा म्हणाली आहे. त्यामुळे आमच्या पडताळणीत इशिका तनेजा ही साध्वी झाल्याचा दावा असत्य ठरलाय. फक्त सनातन धर्माचा प्रसार करण्यासाठी गुरुदक्षिणा घेतल्याचं समोर आलंय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.